इकडे बघा नांदेडकर, इथं तर पुऱ्या हवेमध्येच कोल्ड ड्रिंक्स वाटू लागले. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र प्रशांत. आजचा ब्लॉग थोडासा लाँग होणार आहे, पण बघितल्याशिवाय कोणी जाऊ नका. तर आज होता सिडको मधील गणेश विसर्जन. तर मग काय, आपण बी बघत बसले मित्राची वाट. तितक्यात आले आपले मित्र गाडी घेऊन निघाल्या सिडकोच्या रस्त्याने. पोहोचल्या सिडकोमध्ये. सम्राट भवनावर ठेवला होता पाण्याच्या टाकीजवळ सुंदर असा कार्यक्रम. त्यानंतर निघाले आपल्या सिडकोच्या मॉलमध्ये. जिकडे तिकडे बघा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता. हॉटेल छत्रपतीवर पण ठेवला होता चाय वाटपाचा कार्यक्रम. हे तिघं पण आले हॉटेलवर चाय प्यायला. मग काय, आपण भेटल्या सगळे मित्र एकत्र. अरे खाओ ना दबा कर. अरे पेल. मग आपला डिगू भाऊने घेतली अशी गरम गरम जिलेबी. खाला असा गोडतोन करून. मग लगेच सगळे बॉईज लागले आपल्या शिऱ्याच्या लाईनीला. फायनली घेतली शिरा. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजे महाराजांनी ठेवली होती अशी गरम गरम पुरी भाजी. त्या पुरी भाजीसाठी नुसती गर्दी. बघा, धिंगाणा धिंगाणा, नुसता धिंगाणा. त्यानंतर लगेच आपल्या एडिटर आदेश मामाची भेट झाली. लगेच आले आपण पाण्याच्या टाकीजवळ. तिथं एकता ढोली भाजा पथकनं असा माहोल केलता की भाऊ ट्रॅक्टरवर जाऊन ताशा वाजू लागला. मग लगेच गेली शिडको हडकोची लाईट. कारण जेटू जेत्री मधल्या राजाची अशी रॉयल एंट्री झालेली होती. बघू शकता. त्यानंतर शिडकोमध्ये अशी भयानक आतिषबाजी होऊ लागली. लगेच झाली मग हडकोच्या राजाची अशी रॉयल एंट्री. मग काय, आपण बी केल्या मित्रासोबत असा डान्स. तर हो, असा भयानक लुक करून डान्स करू लागला. भाऊचा काही विषयच नाही. त्यानंतर लगेच झाले जिंदमनगर मधला मंडळाची एंट्री. या बघा, या भाऊची एंट्री बघा, कशी भयानक एंट्री झालेली आहे. मग काय, लगेच झाले एमआयडीसीच्या जय महाराष्ट्र गणेश मंडळाची अशी रॉयल एंट्री. त्यांनी आपल्या देशावर ऑपरेशन सिंदूर असं भयानक नाटक घेऊन आले होते. मला वाटतं शिडको असं सगळ्यात सुंदर नाटक त्यांनीच घेऊन आले. मग या छोटा असा नाचू लागला. नाद हो नाद पाहिजे माणसाला, दुसरं काही नाही. हे सगळं बघून आपल्या शिडको राजा म्हणजे ओमकार गणेश मंडळ, या गणेश मंडळाची अशी रॉयल एंट्री झाली होती. बघू शकता मंडळी. हे सगळं बघून आपण निघाले आपल्या रूमकडे. तर फायनली आपला कसा वाटला आजचा ब्लॉग. असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. तोपर्यंत नमस्कार.